हो, अगदी कोणतीही साईज असू द्या, कितीही बाहीची उंची असू द्या, तुम्ही अगदी परफेक्ट बाहीची कॅफाईट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. बाहीच्या उंचीनुसार बाहीची कॅफाईट परफेक्ट टाकणं खूप गरजेचं आहे. बाहीची उंची कमी किंवा जास्त असेल तर बाहीची कॅफाईट सुद्धा कमी जास्त होते. ज्या वेळेस बाहीची उंची 5 इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेस बाहीची कॅफाईट आपल्याला कमी टाकावी लागते आणि ज्या वेळेस बाहीची उंची 5 इंचाच्या पुढे असते त्यावेळेस बाहीची कॅफाईट आपल्याला जास्त घ्यावी लागते. तर बघा, इथे मी 2 ब्लाउज घेतलेले आहेत. ह्या ब्लाउजची बाही 5 इंचाची आहे. कटिंग करताना बाहीची कॅफाईट टाकल्यानंतर आपल्याला हे अंतर मिळतं. हे अंतर परफेक्ट येण्यासाठी बाहीची कॅफाईट सुद्धा परफेक्ट टाकावी लागते. हे बघा, बाहीची उंची कमी आहे त्यामुळे हे अंतर सुद्धा कमी आहे. ज्या वेळेस बाहीची उंची वाढेल त्यावेळेस हे अंतर सुद्धा वाढणार आहे. आलं लक्षात? आता हा ब्लाउज बघा, ह्या ब्लाउजची बाहीची उंची 9 इंच आहे. ओके, बाहीची उंची वाढली तर हे अंतर सुद्धा वाढणार आहे. आलं लक्षात? हे बघा, हे अंतर सुद्धा वाढलेलं आहे. बाहीची उंची कमी जास्त झाली की हे अंतर सुद्धा कमी जास्त होणार. बरोबर? बाहीच्या उंचीनुसार जर कॅफाईट आपण जास्त घेतली तर बाही फिटिंगला घट्ट बसते किंवा कमी जर आपण कॅफाईट घेतली तर बाही फिटिंगला सैल बसते. लहान बाही असेल आणि आपण बाही उंचीनुसार जर कॅफाईट कमी किंवा जास्त घेतली तर बाही दंडावरती वर उचलली जाते. त्यासाठी बाहीची कॅफाईट परफेक्ट टाकता आली पाहिजे. बाहीची कॅफाईट परफेक्ट टाकण्यासाठी तुम्हाला पुढे मी चार्ट देणार आहे, पण त्या अगोदर साईजनुसार बाहीची कॅफाईट कशी काढायची हे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तुम्हाला जर मी डायरेक्ट चार्ट दिला तर तुम्हाला समजणार नाही की बाहीची कॅफाईट कशी काढायची असते. आलं लक्षात? बाहीची कॅफाईट काढण्याची सोपी आणि परफेक्ट पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला बाहीची कॅफाईट काढताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला परफेक्ट समजण्यासाठी इथे मी बाहीची उंची 9 इंच घेते. बाहीची उंची 9 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं मी 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. हे बघा, दोन्ही साईडला 9.5 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घेतली. आता आपण एखादी साईज घेऊया. इथे मी 36 साईज घेते. 36 साईजनुसार बाहीची घडी टाकून घेऊया. तर बघा, 36 साईजनुसार बाहीची घडी आपल्याला इथे 10 इंचावरती टाकून घ्यायची आहे. खाली सुद्धा 10 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. बाहीची उंची टाकून घेतली, बाहीची घडी टाकून घेतली. आता आपल्याला बाहीची कॅफाईट टाकायची आहे. बरोबर? बाहीची कॅफाईट काढण्याचा सोपा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगते, म्हणजे तुम्हाला अगदी कोणत्याही साईजची बाहीची कॅफाईट काढता येईल. आलं लक्षात? बाहीची कॅफाईट काढण्याचा फॉर्म्युला जो तुम्हाला मी आता देणार आहे तो फॉर्म्युला तुम्हाला कधी वापरायचा आहे? ज्यावेळेस बाहीची उंची 5 इंचाच्या पुढे असेल. साईज कोणतीही असू द्या, ज्या वेळेस बाहीची उंची 5 इंचाच्या पुढे असेल त्यावेळेसच तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, बाहीची उंची जर 5 इंचाच्या आतमध्ये असेल तर बाहीची कॅफाईट किती घ्यायची? बरोबर? काळजी करू नका, पुढे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. फक्त व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बाहीची उंची जर 5 इंचाच्या पुढे असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा ते पहिल्यांदा बघूया. तर बघा, आपण 36 साईज घेतलेली आहे. बरोबर? तर आपल्याला काय करायचं आहे? 36 भागिले 4 करायचं आहे, म्हणजेच 36चा चौथा भाग काढायचा आहे. 36चा चौथा भाग किती येतो? 9 इंच. 9 इंच प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे. 9 इंच प्लस 1.5 इंच किती होतात? 10.5 इंच. बरोबर? प्रत्येक साईजला आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. जी पण तुमची साईज असेल त्या साईजचा तुम्हाला चौथा भाग काढायचा आहे, प्लस 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तुम्हाला अजून एखादी साईज घेऊन दाखवते. आपण 32 साईज घेऊया. 32चा चौथा भाग काढायचा, किती येणार? 8 इंच. 8 इंच प्लस 1.5 इंच किती येणार? 9.5 इंच. बरोबर? साईज लहान असू द्या किंवा साईज मोठी असू द्या, तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. तुम्हाला अजून एक मोठी साईज घेऊन दाखवते. आपण 40 साईज घेऊया. चालेल?
40चा चौथा भाग काढायचा. किती येणार? 10 इंच. 10 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन किती येणार? 10 इंच प्लस 1.5 इंच 11.5 इंच. बरोबर. तर बघा कोणत्याही साईजला तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. आता हा फॉर्म्युला वापरून कॅफाईट कशी काढायची ते बघूया. आपण 36 साईज घेतली होती. बरोबर. आपण हा फॉर्म्युला वापरल्यानंतर किती आलं होतं? 10.5 इंच. 36 साईजला 10.5 इंच माप आलं होतं. तर बघा टेप आपल्याला या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे आणि ह्या लाईनवरती 10.5 इंच कुठे येत आहे ते बघून आपल्याला 10.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर बघा इथे 10.5 इंच येत आहे, तर इथे मी मार्किंग करून घेतलं. आता हे अंतर मोजूया. हे बघा हे अंतर बरोबर आपलं 3.5 इंच आलेलं आहे. म्हणजे बाहीची कॅफाईट आपली 3.5 इंच आलेली आहे. बरोबर. 36 साईजला जर आपण कॅफाईट 3.5 इंच टाकली तर हे अंतर अगदी परफेक्ट येणार आहे. तर बघा आपण एक फॉर्म्युला बघितला आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपण बाहीची परफेक्ट कॅफाईट काढली. बरोबर. तुम्हाला दुसरी एखादी साईज घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा फॉर्म्युला तुम्ही कशा पद्धतीने कॅफाईट काढण्यासाठी वापरायचा आहे. आपण 34 साईज घेऊया म्हणजे 34 साईज घेऊया. 34 साईज नुसार बाहीची घडी टाकून घेऊया. 34 साईजला बाहीची घडी इथे मी 9.5 इंच टाकलेली आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घेतली. बाहीची उंची सेमच राहील. आपण फक्त साईज चेंज केलेली आहे. आपण 34 साईज घेतलेली आहे. 34 साईज नुसार आपण बाहीची घडी टाकून घेतली. आता फॉर्म्युला कसा वापरायचा ते सांगते. 34 साईजचा चौथा भाग काढायचा. किती येणार? 8.5 इंच प्लस 1.5 इंच किती येणार? 10 इंच. बरोबर. आता हा फॉर्म्युला वापरून आपल्याला बाहीची कॅफाईट काढायची आहे. तर बघा टेप या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे आणि जिथे 10 इंच येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे 10 इंच येत आहे तर इथे मी मार्किंग करून घेते. आता बाहीची कॅफाईट मोजूया. किती आली? 3.25 इंच. म्हणजे 34 साईजला तुमची बाहीची उंची जर 5 इंचाच्या पुढे असेल तर तुमची बाहीची कॅफाईट किती येणार? 3.25 इंच. आलं लक्षात? तुम्हाला दुसऱ्या कलरचा चॉक घेऊन मार्किंग करून दाखवते. हे बघा बरोबर आपली कॅफाईट किती आली? 3.25 इंच. अगदी कोणत्याही साईजची बाहीची कॅफाईट काढताना तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. तर हे बघा हाच फॉर्म्युला वापरून तुम्हाला इथे सर्व साईजसाठी कॅफाईटचा चार्ट दिलेला आहे. बघा आपण 34 साईज घेतली होती. 34 साईजला कॅफाईटचं माप किती आलं होतं? 3.25 इंच. तर हे बघा चार्ट मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कॅफाईटचं माप 34 साईजला 3.25 इंच आहे. त्यानंतर आपण 36 साईज घेतली होती. 36 साईजला कॅफाईटचं माप किती आलं होतं? 3.5 इंच. तर हे बघा 36 साईजला बाहीची कॅफाईट चार्ट मध्ये सुद्धा 3.5 इंचच आहे. तुम्हाला जो फॉर्म्युला दिलेला आहे कॅफाईट काढण्याचा तोच फॉर्म्युला वापरून इथे मी हा चार्ट बनवलेला आहे. ह्या चार्ट मध्ये अगदी 28 साईज पासून ते 50 साईज पर्यंत बाहीची कॅफाईट किती घ्यायची हे दिलेलं आहे. तर बघा 28 साईजला कॅफाईट टाकायची आहे 3 इंच, 30 साईजला 3 इंच, 32 साईजला 3.25 इंच, 34 साईजला 3.25 इंच, 36 साईजला 3.5 इंच, 36 पासून 50 साईज पर्यंत तुम्हाला बाहीची कॅफाईट 3.5 इंच घ्यायची आहे. 36 साईजच्या पुढे तुमची कितीही साईज असू द्या तुम्हाला बाहीची कॅफाईट 3.5 इंचच घ्यायची आहे. तुम्हाला दिलेला फॉर्म्युला तुम्ही वापरून बघा. 36 साईजच्या पुढील साईजला बाहीची कॅफाईट 3.5 इंचच येते. तुमचा विश्वास बसत नाहीये ना? तुम्हाला एखादी मोठी साईज घेऊन दाखवते म्हणजे 36च्या पुढील साईज घेऊन दाखवते. आपण 44 साईज घेऊया. पहिल्यांदा फॉर्म्युला वापरूया. 44चा चौथा भाग काढायचा. किती येणार? 11 इंच प्लस 1.5 इंच किती येणार? 11 इंच प्लस 1.5 इंच 12.5 इंच. बरोबर. आता हा फॉर्म्युला वापरून 44 साईजला बाहीची कॅफाईट किती येते ते बघूया. बाहीची उंची आपण तेवढीच ठेवूया. फक्त आपण बाहीची घडी टाकून घेऊया. 44 साईजला बाहीची घडी इथे मी 12 इंच घेतेय. तर 12 इंचावरती एक मार्किंग केलं आणि खाली सुद्धा 12 इंचावरती मार्किंग करून आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. तर बघा 44 साईजला आपण हा फॉर्म्युला वापरला तर अंतर किती आलं होतं? 12.5 इंच.
टेप आपल्याला या पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवायचा आहे आणि जिथे 12.5 इंच येत आहे तिथे मार्किंग करायचं आहे. तर हे बघा, इथे मी 12.5 इंचावरती मार्किंग केलं. आता हे अंतर मोजून घेऊया. तर इथे 3.5 इंचापेक्षा एक रेष जास्त येते, तर इथे मी पुन्हा एकदा चेक करते. तर बघा, दुसऱ्यांदा चेक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी परफेक्ट 12.5 इंचावरती मार्किंग केलं आणि हे माप चेक केलं तर बरोबर कॅफाईटचं माप आपलं 3.5 इंच येत आहे. तर तुम्ही बघितलं चार्टनुसार कॅफाईटचं माप आपलं अगदी परफेक्ट आलेलं आहे. तर बघा, तुम्हाला मी फॉर्म्युला दिलेला आहे, त्याचबरोबर तुम्हाला मी चार्ट सुद्धा दिलेला आहे, बरोबर. पण फॉर्म्युला आणि चार्ट तुम्हाला केव्हा वापरायचा आहे? ज्या वेळेस बाहीची उंची 5 इंचाच्या पुढे असेल. साईज कोणतीही असू द्या, पुन्हा सांगते, साईज कोणतीही असू द्या, ज्या वेळेस बाहीची उंची 5 इंचाच्या पुढे असेल तर त्यावेळेस तुम्ही हा चार्ट वापरू शकता किंवा फॉर्म्युला वापरू शकता. पण जर बाहीची उंची 5 इंचाच्या आतमध्ये असेल तर त्यावेळेस तुम्हाला बाहीची कॅफाईट बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट घ्यायची आहे. साईज कोणतीही असू द्या, अगदी 28 ते 50 साईज पर्यंत बाहीची उंची 5 इंचाच्या आतमध्ये असेल तर बाहीची कॅफाईट बाही उंचीच्या निम्मी घ्यायची आहे. आलं लक्षात? समजा बाहीची उंची 5 इंच असेल तर कॅफाईट तुम्हाला 2.5 इंच घ्यायची आहे. बाहीची उंची 4 इंच असेल तर बाहीची कॅफाईट तुम्हाला 2 इंच घ्यायची आहे. बाहीची उंची 3 इंच असेल तर तुम्हाला बाहीची कॅफाईट 1.5 इंच घ्यायची आहे. आलं लक्षात? बाहीची उंची जर 5 इंचाच्या आतमध्ये असेल तर बाहीची कॅफाईट कशी घ्यायची ते तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण इथे बाहीची उंची 5 इंच घेऊया. 5 इंच बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं मिळून इथे मी 5.5 इंचावरती दोन्ही साईडला माप टाकलेलं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घेतली. बाहीची गडी सेमच ठेवूया, कारण ज्यावेळेस बाहीची उंची 5 इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेस तुमची साईज कोणतीही असू द्या, तुम्हाला सेमच पद्धतीने बाहीची कॅफाईट टाकायची आहे. आता आपण 5 इंच बाहीची उंची घेतलेली आहे. 5च्या निम्म किती येतं? 2.5 इंच. तर आपल्याला दोन्ही साईडला 2.5 इंचावरती बाहीची कॅफाईट टाकायची आहे. आलं लक्षात? तर बघा, दोन्ही साईडला बाहीची कॅफाईट 2.5 इंच टाकलेली आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घेतली. आता आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे. मध्यापासून वरती आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या लाईनचे आपल्याला 3 समान भाग करायचे आहेत आणि ह्या भागातून आपल्याला दोन्ही मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत. तुम्हाला इथे मी फक्त एक्झाम्पल म्हणून दाखवतेय, कारण आपला मेन मुद्दा आहे बाहीची कॅफाईट, बरोबर. तर आपण या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घेत असतो. त्यानंतर दंडघेराचं माप टाकून दंडघेराचा आणि कॅफाईटचा पॉइंट आपण जोडत असतो, बरोबर. तर बघा, या पद्धतीने आपण बाहीची मापे टाकत असतो. आपण कॅफाईटचं जर अंतर बरोबर टाकलं तर आपलं हे अंतर सुद्धा अगदी परफेक्ट येतं आणि हे अंतर परफेक्ट येण्यासाठी आपल्याला बाहीची कॅफाईट सुद्धा परफेक्ट काढणं खूप गरजेचं आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या वेळेस बाहीची उंची 5 इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेस बाहीची कॅफाईट आपल्याला बाह्य उंचीच्या निम्मी घ्यायची आहे. साईज कोणतीही असू द्या, बाहीची उंची जर 5 इंचाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला बाह्य उंचीच्या निम्मीच कॅफाईट टाकायची आहे. आणि ज्या वेळेस बाहीची उंची 5 इंचाच्या पुढे असेल, मी काय म्हणते लक्षात घ्या, बाहीची उंची 5 इंचाच्या पुढे असेल तर तुम्हाला हा जो मी चार्ट दिलेला आहे तो वापरायचा आहे, किंवा तुम्ही मी दिलेला फॉर्म्युला वापरून सुद्धा परफेक्ट बाहीची कॅफाईट काढू शकता. आशा करते तुम्ही जर हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला बाहीची कॅफाईट काढताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा नेहमी बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यास मदत होते. त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.